श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. काय आहे की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही संकट असतात. कधी कधी अशी परिस्थिती असते की योग्य मार्ग आपल्याला दिसत नाही. म्हणजे काय करावं, कुठल्या मार्गावरती जावं. तर अशा वेळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही मनावरती संयम ठेवा. आणि कसं आहे की आजकाल डिप्रेशन ही अशी एक गोष्ट आहे की माणसं अनेक वेळा डिप्रेशनमध्ये जातात. म्हणजे आणि बरोबरच आहे की परिस्थिती ज्यावेळी अतिशय बिकट असते, वर्षानुवर्ष जर आपली वाईट परिस्थिती असेल, त्यातून योग्य मार्ग आपल्याला दिसत नसेल, काय करावं कळत नसेल आणि वर्षानुवर्ष जर परिस्थिती आपली सुधारत नसेल, तर अनेक वेळा आपल्याला काहीच सुचत नाही आणि माणसं चुकीच्या मार्गाला जातात. त्याचा त्रास स्वतःलाच होतो. मग या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी एक अतिशय सोपा आणि सुटसुटीत मार्ग आहे. यासाठी कुठलाही तुम्हाला खर्च करण्याची गरज नाही, कुठल्याही तुम्हाला ज्योतिषाकडे जाण्याची गरज नाही, होम हवन करण्याची सुद्धा गरज नाही. अतिशय साध्या पद्धतीनं तुम्ही या कितीही बिकट परिस्थितीमधून सहजपणे बाहेर पडू शकता. तर आता कसं आहे की याचं उत्तर बघा, पुन्हा एकदा देवापाशीच येऊन थांबतं आहे. कारण ही सृष्टी ज्या ब्रह्मदेवाने निर्माण केलेली आहे, ही या सृष्टीचा जो पालन करता आहे श्री विष्णू, ह्या आणि जो संहार करता आहे जो महादेव, तो सगळ्यांचं एकत्रित केंद्रस्थान म्हणजे गुरुदेव दत्त महाराज. आणि यांचं नामस्मरण, यांची सेवा जर केली तर आता गुरुदेव दत्तांचं नामस्मरण करण्याचा एक अतिशय महत्त्वाचा फायदा मी तुम्हाला इथं सांगते. तर तो फायदा म्हणजे असा आहे की बघा की कोणी कोणी महादेवाची भक्ती करतं, कोणी विष्णूची भक्ती करतं, काही जण शैव ते महादेवाची सतत भक्ती करत असतात, नामस्मरण करत असतात. तर त्या लोकांना शैव म्हटलं जातं. आणि जी लोक पंढरपूरच्या पांडुरंगाची भक्ती करतात, विष्णूंच्या रूपाची भक्ती करतात, त्यांना वैष्णव म्हटलं जातं. मग आता जेव्हा आपण दत्त महाराजांची भक्ती करतो तेव्हा शैव आणि वैष्णव या सगळ्यांचा एकत्रित संगम तिथे बघायला मिळतो. त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेगळी महादेवाची भक्ती करा, वेगळी विष्णूंची भक्ती करा, असं काहीही करण्याची गरज पडत नाही. कारण केलेली भक्ती, गुरुदेव दत्त महाराजांची केलेली भक्ती प्रत्येक देवापर्यंत पोहोचते. आता त्यामुळं दत्त महाराजांचं जर तुम्ही नामस्मरण केलं, दत्त महाराजांची जर भक्ती केलीत ना, तर वेगळी कुठल्याही देवाची तुम्हाला काहीही भक्ती न करता सुद्धा प्रत्येक देवाचा आशीर्वाद नक्कीच मिळेल. तुम्ही दत्त महाराजांचं नामस्मरण करू शकता. मग ते नामस्मरण कोणतं करायचं आहे, मग ते नामस्मरण करत असताना मांसाहार पाळायचा का नाही पाळायचा. जर तुमच्या घरात मांसाहार करणारे असतील तर मग नामस्मरणाचं काय करायचं, नामस्मरणाचं पुण्य मिळेल का, त्याचा परिणाम चांगला होईल का. आणि जर बाहेरगावी वगैरे कुठं जाण्याचा प्रसंग आला तर मग अशा वेळी काय करायचं, नामस्मरण करायचं तर कुठलं करायचं, कोणत्या वेळी करायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. पण तुम्ही जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर स्वामी समर्थांचा, दत्त महाराजांचा एखादा अनुभव आला असेल तर तो कृपया कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा, तुमचा दत्त महाराजांचा अनुभव ऐकायला मला नक्कीच आवडेल. तुमचा अनुभव तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि आता कोणतं नामस्मरण करायचं दत्त महाराजांचं, कोणत्याही वेळी करायचं. तर आता बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की वेळ कुठलीही का असेना, परमेश्वराचं नामस्मरण करायचं आहे. कोणत्याही वेळेत आपण करू शकतो, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळच्या वेळी जर केले ना तर अतिशय प्रसन्न वाटतं. पण होतं काय की सकाळची वेळ ही धावपळीची असते. जर लहान मुलं असतील तर त्यांची शाळा वगैरे असते, त्यामुळं सकाळच्या वेळी कितीही जरी म्हटलं तरी सकाळच्या एक
8-9 वाजता आपल्याला नामस्मरण करायला बसता येत नाही, कारण धावपळीची वेळ असते. मग तुम्ही संध्याकाळच्या वेळी नामस्मरण करू शकता. वेळी आपल्या अंतःकरणापासून आपल्याला वाटेल त्या क्षणी तुम्ही परमेश्वराचं नामस्मरण करू शकता. आपण आज संध्याकाळी केलं, दुसऱ्या दिवशी सकाळी नामस्मरण केलं, तर कधी असं शक्यतो होऊ देऊ नका. एकच वेळ शक्य ठेवा आणि नामस्मरण करण्यामध्ये सातत्य ठेवा. रोज न चुकता तुम्ही त्यावेळी ठरल्या वेळी नामस्मरण करा. संकल्प करून जर तुम्ही सेवा केलीत ना तर अतिशय उत्तम, कारण संकल्पामध्ये तुमची इच्छा बोलून दाखवा आणि त्या दृष्टीनं ठरल्या वेळी नामस्मरण करायला सुरुवात करा. नामस्मरण कोणतं करायचं आहे तर दत्त महाराजांचा एक अतिशय साधा आणि सोपा जो मंत्र तुम्ही सहजपणे म्हणू शकता, तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. तर तो मंत्र खरं तर अतिशय साधा आणि सोपा आहे, तुम्ही सहजपणे म्हणू शकता. त्याचा 21 माळ तुम्हाला जप करायचा आहे. येत्या गुरुपौर्णिमेपर्यंत जर तुम्ही हा जप केलात ना तर बघा, आणि त्याही नंतर जर पुढे तुम्ही कंटिन्यू चालू ठेवलात तरी अतिशय उत्तम. तुमच्या कितीही कठीण प्रसंगातून तुम्हाला दत्त महाराज स्वतः बाहेर काढतील, तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि त्याचबरोबर दत्त महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला सतत तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यावरती राहील. आणि मांसाहाराविषयी काय तर घरात जर खरं तर दत्तसेवेमध्ये मांसाहार हा नसावाच, पण तरीही जरा पण जी व्यक्ती ज्या व्यक्तीनं केला आहे संकल्प, त्या व्यक्तीनं मात्र मांसाहार नक्कीच पाळा. बघा, कुठलीही सेवा जर आपण मनापासून केली ना तरच त्याचं फळ मिळतं. नाहीतर आपण संकट दुःख आलं की परमेश्वराचं नामस्मरण करतो, तेवढ्यापुरतं काही गोष्टी पाळतो आणि नंतर म्हणजे आता असं कधीच स्वामी म्हणत नाहीत, दत्त महाराज म्हणत नाहीत की तुम्ही खाऊ वगैरे नका. पण कसं आहे की ज्यावेळी आपण नामस्मरण करतो तेव्हा काहीतरी त्याग हा आपल्याकडून झालाच पाहिजे. सगळ्याच गोष्टी जर आपण अगदीच म्हणजे कुठलाही नियम पाळणार नाही तर अनेक वेळा केलेल्याचं फळ मिळत नाही. आणि बाहेरगावी जाण्याचं काय तर बाहेरगावी जर तुम्ही गेलात ना तरी काही हरकत नाही. ज्या ठिकाणी बाहेरगावी गेला आहात तुम्ही तिथंसुद्धा तुम्ही नामस्मरण ठरल्या वेळी जी वेळ ठरवली आहे त्यावेळी तुम्ही नामस्मरण करू शकता. मग दत्त महाराजांचा जो मंत्र आहे जो तुम्हाला मी आता सांगणार आहे तो अतिशय सोपा आहे. 21 माळ रोज ठरल्या वेळी, मग सकाळी संध्याकाळी तुम्हाला ज्यावेळी जमेल त्यावेळी 21 माळ हा मंत्र म्हणायचा आहे गुरुपौर्णिमेपर्यंत. बघा, कितीही वाईट परिस्थिती असेल तरीही दत्त महाराज त्या परिस्थितीचं निवारण नक्की झालेलं असेल, नक्की करतीलच. मंत्र अतिशय साधा आणि सोपा आहे. बघा, तर श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त हा मंत्र अगदी मनापासून तुम्ही रोज 21 वेळा ठरल्या वेळी नित्यनेमानं देवासमोर बसावून म्हणा. तर बघा, या मंत्राचा प्रभाव इतका मोठा आहे ना, अतिशय साधा मंत्र आहे. तुमची रोजची कामं करून तुम्ही कधीही कुठल्याही वेळी हा मंत्र म्हणू शकता. बघा, या मंत्राचा प्रभाव इतका मोठा आहे ना की तुम्ही स्वतः अनुभव घेऊन बघा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.